काळा चौकीच्या आगमनला चाललेलो आहे आम्ही. पण इथं एका माझ्या मित्राची तब्येत खराब आहे. इथं तुषार आलाय, शुभमची तब्येत खराब आहे. तर हे दोघं इथं बसलेले आहेत. अगा आमचा जो गेमर आहे ना, ज्याचं नाव शुभम आहे, त्याची तब्येत खराब आहे. तर आता इथून जाईल काळ्या चौकीच्या आगमनला. तर बघू पुढं काय काय होतं आणि काय नाही. तर काय आम्ही चाललोय महागणपतीच्या आगमनला. गाईज माझ्या कपड्यांवरती जाऊ नका, गरीब पोरगा आहे मी. आणि हे कपडे मी का घातलेत का तर गणपती बाप्पाचं आगमन आहे, हा कुर्ता आहे त्याच्यामुळे मी घातलाय. जरासं ऍडजस्टमेंट करून घ्या प्लीज. भाई आम्हाला कोणते पण चालतात ते बघा, कॅज्युअल लुक. आउटफिटला किती लुक देणार म्हणजे देवाला तुम्ही किती मनाने पसंत- मानणारी कपड्यांनी नाही. हा, आउटफिटला किती लुक देणार दोघांचा ते कमेंट मध्ये सांगा नक्की. बाय बाय. तर गाईज मित्र पण आलेला आहे इथं तुषारचा, बघू शकता. इथून रिक्षा पकडली, रिक्षामध्ये बसलो आम्ही 3 जण. आता इथून जाऊ गोवंडी स्टेशनला, स्टेशनवरून डायरेक्ट काळ्या चौकीला. तर डायरेक्ट स्टेशनवर भेटू तुम्हाला. तर गोवंडी स्टेशनला आता इथून जातो, ट्रेन पकडल. इथून मित्र लोक चाललेत, तर भेटू डायरेक्ट ट्रेन मध्ये. स्टेशनवर बसलो, मेगा ब्लॉग आहे. तर आता काय करू आम्ही लोक, टाइमपासला काय आहे पण तुषार त्याच्या मित्रांसोबत बोलते. मी काय करू बसून, मला काय समजत नाही. डायरेक्ट ट्रेन आल्यानंतर भेटू आपण. मेगा ब्लॉग असल्यानंतर इथं बघा कसे लागलेत गोवंडीवाल्यांचे. सगळेजण शिड्यांवरती बसलेत. बाहेर पडलो आम्ही लोक टाइमपास करण्यासाठी. तुषार गेलाय सूला. तर आता काय करू, टाइमपास करतो इथंच बसल्या बसल्या. अगं आलोय, बघू पुढं काय होतं. इथं टाइमपास करत होतो आणि आता मॅप मध्ये चेक केलं, 3 ट्रेन गेल्यात, 3 ट्रेन मिस केल्यात. आता चाललोय पटपट. आता इथून जाईल, ट्रेन मध्ये भेटू. त्याच्यासोबत स्कॅम झालाय, एक पण ट्रेन गेलेली नाही. तर गर्दी बघू शकता. तर आम्ही लोक इथं आता उभे, भेटू तुम्हाला ट्रेन आल्यानंतर. तर गाईज ट्रेन पकडली आणि गर्दी एवढी होती ना, तर आम्ही फर्स्ट क्लास पकडलाय. पण आता काय करू, जाऊ द्या, जरासं समजून घ्या तुम्ही पण. तिथून आता डबा चेंज करायला आम्ही पुढच्या स्टेशनवर. मला काय करू 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 याचं काय ऐकू नका. मित्र तुम्हाला माहिती कसे आहेत, मित्र म्हणव्या मध्ये. आम्ही फर्स्ट क्लास मध्ये आहे. मी पिल्लू, तो अक्षय गेलाय जनरल मध्ये. त्याची गाण फाटली, थोडी फाटायला लागली माझी. त्याची फुल गाण फाटली भाई. तो गेलाय जनरल डब्यामध्ये. किती गर्दी आहे जनरल मध्ये तुम्हाला दाखवतो, तुम्ही लोक बघा. अक्षय जनरल मध्ये चढलाय, चुतिया. बघितलं किती गर्दी आहे, त्यात तो गेलाय तिथं. आम्ही इथं मस्त सुकून मध्ये पूर्ण डब्बा खाल्लीये, पूर्ण डब्बा खाल्ली आम्ही उभा एकदम आरामात. काय पिल्ल्या, फक्त एवढे जे पण जण व्लॉग बघतील त्यांना रिक्वेस्ट करतो मी की हा माहिती चुका करतोय मी, जरासा सांभाळून घ्या. नवीन नवीन ब्लॉगर आहे, अजून काय बोलू नाही शकत मी. काय नाही, तो नकली मध्ये ज्ञान देतोय. त्याला घेऊ नका देवा शपथ, देवा शपथ, मनावर घेऊ नका. बघू शकता तुम्ही काय काय सीन झाले आमच्या सोबत. आता चुनाभट्टीला पोहोचलोय, आता डायरेक्ट कॉटन ग्रीनला भेटू. तिथून पुढं मग पारंपरिक महाआगमन सोहळा डायरेक्ट मूर्तीपाशी. शिवडीला पोहोचलोय, ट्रेन सुटली. चले कॉटन ग्रीनला उतरलेलो आहे आम्ही लोक. आता इथून चालत चालत चाललोय. तर आता किती मिनिटं लागतील मला नाही माहित, पण मी किती चढ उतार केला ते ह्याला हा जो आहे ना, ह्याच्या भरोश्यावर चाललोय मी. मला एवढं नॉलेज नाही. काय मेरे भरोसे तू चल, देखो जन्नत पोहोचायगा मैं. बघितलं, डायरेक्ट जन्नत. आता आम्ही इथून जाऊ डायरेक्ट मूर्तीच्या
पाशी. रूपा बिडी जन्नतची सीडी. काय चौकीच्या इथं आम्ही दिशेने चाललेलो आहे. तर आता हे दोघ जण चाललेत, तर आता डायरेक्ट मूर्तीच्या इथं भेटू. चालत चालत चाललोय, तुम्हाला मूर्तीच्या इथं भेटू. आता हे दोघ जण आम्ही लोक चाललोय. आवाज यायला लागलाय ताशांच्या ढोलचा, तर आता इथून जातो आम्ही लोक. तर डायरेक्ट चलो गाईज, आवाज यायला लागलाय. तर टीव्ही मध्ये कोण बघत असेल ना, तर त्याला प्रॉपर आवाज येणार आहे. फोनवरती जे पण बघत असेल त्यांनी हेडफोन लावा कृपया करून. गाईज मूर्ती दिसलेली आहे, मूर्ती दिसली आहे, तुम्हाला दाखवतो. थांबा, मूर्ती दिसलीये, थांबा, मूर्ती दिसलीये. बघा. बघा गाईज, मूर्ती दिसतीये. हे काय लालबाग मध्ये बाप्पा आहे, आणि जर जल्लोष नाही तर मजाच नाही. क्राऊड बघू शकता, क्राऊड बघा, नुसतं जल्लोष चाललाय गाईज. आम्ही पण या जल्लोषात सहभागी होऊ. पुढे जाऊन जरा एन्जॉय करायचा आहे. चौकीचा नाहीये हा गणपती, हा दुसरा बाप्पा भेटलेला आहे आपल्याला. जाऊया या बाप्पाचं पण आपण दर्शन घेऊया का. मध्ये मी दिसणारच नाही आता, फक्त दिसणार ते दिसणार बाप्पा दिसणार आहे. महागणपतीच्या आगमनाची सुरुवात झालेली आहे. महागणपतीच्या आगमनाची सुरुवात तुम्हाला दाखवतोय बघा. चल चल चल.
समोर आहे, आमच्या समोर. गोळ्या भेटला आपल्याला. किती जवळ आहे बघू शकता तू. बाप्पाची मूर्ती इथे आहे, नीट आहे. हे गोळ्या मी पाठवतो. फिराव. अरे फिराव. काय चौकीचं आगमन तुम्ही बघितलं असेल. किती गर्दी, किती क्राऊड आहे. आम्ही गर्दीमध्ये दबून गेलतो. तर आता आलोय चिंतामणीच्या इथे. इथे काहीच नाही बघा, काहीच नाही इथे. एवढी गर्दी वगैरे पण नाही. आईचे बघा मेहनत. शॉर्ट्स घ्यायसाठी मेहनत. काय बोल शॉर्ट एवढे भारी भारी आलेत ना, फक्त ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला समजल. काय फक्त गाईज बघू शकता. शॉर्ट किती मेहनत, घाम आहे पूर्ण. एवढी मेहनत लागली आहे महागणपतीच्या आगमनामधून बाहेर निघायला. फ्लाय नाही खूप मेहनत गेली आणि खूप भारी भारी शॉर्ट्स आलेत. तुम्हाला पिल्ल्याच्या व्लॉग मध्ये दिसतील. आपला भाऊ अक्षयनी पण खूप साथ दिली आपल्याला. आपला व्लॉगर पिल्ल्या नाचत होता. त्यांनी एन्जॉय केला भाई. त्याच्या ब्लॉगचे शॉर्ट्स मी घेत होतो. बघा हालत तुम्ही बघू शकता. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. का आवडलं तर. खूप मेहनत लागली आहे. खूप भारी शॉर्ट्स आलेत आणि तुम्हाला ते प्रेझेंट पण खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. तुम्हाला व्हिडिओ मध्ये ना वाटत असणार की क्वालिटी वगैरे, जर क्वालिटी वगैरे मध्ये काय फरक असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा. आणि हा, असे ब्लॉग बनवायला ना मेहनत लागते, मेहनत. त्याच्यामुळे ना तुमचं एक काम आहे फक्त, ते जे सबस्क्राईबचं बटन आहे का, त्याच्यावर फक्त हलक्या हाताने क्लिक करायचं. बाकी काहीच नाही करायचं तुमच्या लोकांना. भाईने बोलाय तो करना पडेगा. करो सबस्क्राईब. बाय. फर्स्ट ब्लॉगला आलतो आपण. बघितलं तयारी वगैरे काहीच नाही झाली लोकांची अजून. पण हे लोकांचं हर वेळेस धमाकादायक असतं. तर समजेल तुम्हाला आगमनाच्या वेळेस. गाईज आपण आलो चिंतामणीच्या गेटला. पिल्ल्या, अक्षय भाऊ, हा चिंतामणीचा गेट. चला आता काहीतरी खाऊ पिऊ. परत महागणपतीच्या आगमनात जाऊ जरा आता एन्जॉय करायसाठी. बाय बाय. तर महागणपतीला खूप गर्दी होती. तुषार आता तिथं पाण्याची बॉटल आणायला गेलाय. त्यावर आम्ही पुढे चालतोय. तर आता इथून ना मुंबईचा राजा, त्या लोकांची काय तयारी चाललीये काय नाही तर आपण बघूया. मागच्या ब्लॉग मध्ये तर मी काय दाखवलं ना जास्त, पण या ब्लॉग मध्ये जेवढं पाहिजे तेवढं मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता हा मुंबईच्या राजाचा मेन गेट आहे. तर आपण आतमध्ये जाऊन बघू काय चालली तयारी काय नाही. तर चला. मुंबईच्या राजाच्या
जो गेट असतो मेन, तिथून आता आपण आतमध्ये आलेलो आहे. तुम्हाला मी दाखवतो. त्या राजाच्या एंट्रेन्स पाशी आलेलो आहे आपण. तिथून आतमध्ये व्हिडिओग्राफी वगैरे काय अलाउड नाहीये, पण मी थोडंसं गेट पाशी इथं आलोय तर तुम्हाला दाखवतो. बघा, मूर्ती आतमध्ये बनते, तर आतमध्ये परमिशन वगैरे नाही, तर त्याच्यामुळे मी काही जात नाही आतमध्ये. तर तुम्हाला मी बाहेरूनच दाखवतो. बघा, इथे आपला बाप्पा बसतो आणि आतमध्ये बाप्पा बनवतात. तर बघू, जर अजून काय मला अपडेट देता आले तर मी देईल. तर तुम्ही असंच ब्लॉग मध्ये बनवून राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हा तुषार कुठं गेलाय काहीच नाही माहित. पाण्याची बॉटल आणायला गेला बोललेला, पण आता आम्ही चालत चालत पुढे आलोय, तर त्याच्यापाशी आम्ही परत चालत चालत मागे जातो. तर तुषार आल्यानंतर भेटू. बाप्पासाठी मी जेवण बिवण न करता घराच्या बाहेर पडलेलो. एका वडापाववरती होतो. आत्ताच्या एक वडापाव खाला. आणि हा, तुषार आम्हाला भेटला, आला, त्याला जरासं बोललो मी, किरकिरी केली, पण किरकिरी करायचं मन नाही झालं माझं. का? बाप्पाला बघून जे सुख भेटलं मला, त्यामुळे मी मला जाऊन दे, सोड. मित्र तर करतात हरकत, जाऊ द्या, पुढे भेटू. तर गाईज मी आलोय पुन्हा. मी भेटलोय लोकांना. हा जरा काहीतरी बोलबच्चन करत हरकत होता. केली ना, जाऊ द्या, जरा मी आपल्या आगमन मध्ये गेलतोय, लोकांना टांग देऊन मजा आली. हे बघा, आम्ही आता मार्केटमध्ये आहे, तुम्हाला मार्केट दाखवतो. आमचा सस्ता ब्लॉगर, तर भाई हे मार्केट आहे. आमचा सस्ता ब्लॉगर. आता आम्ही चाललोय कॉटन ग्रीन स्टेशनला. खूप लांब आहे इथून, अर्धा तास एक दाखवतोय चालायला. बघू आता, गरीब ते माणसं पण चालत जाणार, तर आता काय करणार. गुगलच्या भरोशावर. नो, माझ्या भरोशावर चाल, गुगलच्या भरोशावर नको चालू आज मला. आमचा गुगल हा. आज तर भेटूया कॉटन ग्रीनला. यांना सुखरूप पोहोचायची जिम्मेदारी माझी. जर नाहीच पोहोचल्या तर तुम्हाला एक स्टोरी येईल, किल्ल्या RIP म्हणून, तेवढी बघा. चला. बाप्पाचं मन नाही आहे. आम्ही फिरून कुठं आलोय माहितीये का? तर काही स्कॅम झाला. चिंतामणीच्या इथे. आता याचा चालत- काय पण असू, एक स्कॅम झाला. आम्ही तिथं महागणपतीचं आगमन चाललो म्हणून आम्ही फिरून कॉटन ग्रीनला चाललेलो, हा. पण त्या रस्त्याने सुद्धा फिरून आम्हाला इथंच आणलं. आता तुम्हाला दाखवतो. इथं समोर ना समोर लालबागचा मेन एंट्रन्स आहे, तुम्हाला दाखवतो. बघा, तर बाप्पाचं पण आम्हाला जाऊ द्यायचं मन नाही. परत बाप्पाला भेटू. तुम्ही हे बघा. सस्ता ब्लॉगर. हा जो गेट आहे ना, गेट तुम्हाला आठवत असेल. हा जो गेट पहिल्या ब्लॉग मध्ये समजेल तुम्हाला, तुषारनी काय डायलॉग मारलेला. ते लालबागच्या राजाच्या इथं असं बाजूला पूर्ण मार्केट लागतं. हे लालबागचं मार्केट तुम्ही बघू शकता. जरासं ना मला समजून घ्या, मी अतरंगी पोरगा आहे, मस्ती वगैरे खूप करतो. तर चला. तर एखाद दोन डायलॉग पण मी मारू शकतो, पण मी मारत नाही. मी आत्माराम तुकाराम भिडे, एकमेव एकता सोसायटीचा. हे बंद कर. वी आर इन बॅक इन काळा चौकी. सो लेट्स सी काळा चौकीचं महागणपतीचं आगमन. इंग्लिश ब्लॉगर आलेला आहे इथं, तर बघा. सो लेट्स गो अँड सी. बाय बाय. परत आलो काळा चौकीच्या मेन गेटला. तर बाप्पाचं आगमन अजून सुद्धा चालू आहे, बघूया. बंद कर. तर काही अजून सुद्धा मूर्ती इथंच आहे.
त्या नडवर व्हिडिओ येईल का नाही काय माहित नाही, कारण अजून सुद्धा आपण आहोत काळा चौकीच्या आगमन मध्ये. तुम्ही बघू शकता मागं माझ्या आगमन चालू आहे. ते व्हिडिओ येणार का नाही ते माहित नाही, घरी गेल्यावरच ते व्हिडिओ अपलोड होईल. आणि हा, जर कोणी द नडला फॉलो नसेल केलं किंवा काय बघितलं नसेल अकाउंट, तर मी बायो मध्ये लिंक देईल, तर तिथे जाऊन टॅप करा आणि द नडला फॉलो नक्की करा. आमचा कॉन्टेंट येतो तिथे डेली अपडेट वर. येस, गणपती बाप्पा मोरया. आगमन वगैरे झालंय, आता मंडप मधून बाहेर पडलोय आम्ही लोक, खूप थकलोय. तर आता इथून आम्ही घरी जाईल, तर तिथून घरी जातो, ट्रेन पकडतो. तर तुम्हाला दाखवले तर दाखवल शॉर्ट मी, आता नाही दाखवणार, डायरेक्ट ब्लॉग एंडिंग करल. बाय. हालत खूप खराब झाली आहे, बघू शकता. हे बघा घामाघूम झालो आम्ही, आणि ब्लॉग करायचा होता कंटिन्यू. खूप काही होतं अजून, आम्हाला अर्धा तास अजून वॉकिंग आहे स्टेशनला जायला. तर तुम्हाला खूप काय आम्ही एंटरटेन केलं असतं, बट फोनला चार्जिंग नाहीये आणि पॉवर बँक सुद्धा आज कॅरी नाही केलं आम्ही लोकांनी. तर हा, तो तर तुम्ही एक नोटीस केलं असेल, हे काय खुललंय, तर कृपया करून जज नका करू, पण माझ्याकडे एकच कुर्ता आहे, तर त्याच्यामुळे तोच घातलाय मी. आणि हे जे ना 2 बटन तुटलेत मेन टायमाला घरातून निघताना, काय माहित काय झाला सीन, पण ते तुटले, तर त्याच्यामुळे मी तसंच घालून आलोय. दुसरे कपडे पण होते, पण मी ते घातले नाही, ते जरासे वेगळ्या प्रकारे दिसले असते, त्यामुळं काय बोलू नाही शकत. तर गाईज, हे काय पण हा बोलला, हे याचं काय लक्ष देऊ नका, तो फक्त ब्लॉगचा टायमिंग वाढवतोय. तर आपण भेटूया डायरेक्ट स्टेशनला, चार्जिंग नाही, डायरेक्ट स्टेशनला भेटू, स्टेशनचं एक सिनेमॅटिक घेऊ आणि डायरेक्ट घरी भेटू. बाय बाय. तर गाईज, ट्रेन मध्ये बसलोय, कुर्ल्यापासून एवढी गर्दी झाली ना, तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही. फायनली आलो आहे आपण गोवंडी मध्ये. तर आता ब्लॉगची एंडिंग मी इथंच करतोय, तर भेटू आता नवीन ब्लॉग मध्ये, तवरपर्यंत बाय बाय.